नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. प्रभात सोसायटी प्रभादेवी या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या मंजिरी मनोज नाखरेकर या वहिनींना भेटून त्यांना बोलतं करणार आहोत. काय काय लपवलंय घरात जाऊन शोधूया. अनेक गमती असतात, बऱ्याचदा काही ना काही राखून ठेवलेलं असतं. तसं काय आज सापडतं का तेही बघूया. बोलतं करूया नाखरेकर कुटुंबात. या नमस्कार. घ्या उखाणा. या बांदेकर भाऊजी आले म्हणून केली दिव्यांची आरास, मंजिरीला लागली सुखाची आस, मनोजराव म्हणतात त्यासाठी माझ्याकडे बघून फक्त हास. द्या ओळख करून. हे मिस्टर मनोज. नमस्कार. माझी आई. नमस्कार. माझे मोठे दीर. नमस्कार. माझ्या वहिनी. नमस्कार. माझी आजी. नमस्कार आजी. माझी मामी, आत्या. हे आमचे शेजारचे. हा पण फ्रेंड आहे माझा. बरं 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 बरं. चला आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठलं बालपण? इथेच प्रभात सोसायटी. प्रभात सहाव्या सोसायटी. मजल्यावरती. 6वा मजला. हो. आणि तुम्ही? मी पण इथेच प्रभात सोसायटी. प्रभात कितवा सोसायटी मजला? 3रा मजला. मग काय जाता येता सुप्रभात म्हणायचे का? नाही 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 नाही. मग हा ऍक्च्युली नव्हता इथे राहायला, तो गावी होता. म्हणजे गाव इथे पण- कुठे? माझं गाव रत्नागिरी, रत्नागिरी. मिरजोळे. घरी कोण कोण होतं? आई, वडील, भाऊ. काय करायचे आई बाबा? आई घरीच हाऊसवाईफ, वडील होते मिलमध्ये, बाकी भाऊ माझा कामाला असायचा. आम्ही असेच तिथे नवरात्रामध्ये आमची प्रभात क्रीडा मंडळ आहे, तिथे नाटक वगैरे व्हायचं. बर, मग काय झालं? नाही आधी तरी असं काही नव्हतं. मी कुठे काय म्हटलं? नाही म्हणजे नॉर्मल जसे बिल्डिंग मधले सगळे मुलं आहेत तशी सगळ्यांशी मी नॉर्मल बोलून चालून होती. आणि म्हणजे बिल्डिंग मध्ये तर अजिबात करायचं नव्हतं. हे एक होतं की नाही इथल्या इथे नाही, पण ते शेवटी असतं ना, जमायचं असतं ते जमतच. काय असतं? असं असतं? नाही ऍक्च्युली काय झालं, मंडळाचं नाटक बसवलेलं. कुठलं? चोराला भेटला पांडुरंग. चांगलं नाटक निवडलं होतं. मग काय झालं? त्यावेळेला हा आणि मी आम्ही दोघंही होतो. तर समथिंग ते रिहर्सलच्या वेळेला भेटायचो किंवा मग बाहेर कधी फिरणं वगैरे व्हायचं, पण असं अफेअर वगैरे असं काहीच नव्हतं तेव्हा. आम्ही असे ग्रुपनी जेवायला ग्रुपने वगैरे सगळे जायचो जण. सगळे. हा. पण त्यावेळेला तेव्हा असं मग ते त्याच्या मनात भरत गेलं, तोपर्यंत माझ्या मनात काहीच नव्हतं. विचारतो तर त्यांना कधी, तुम्ही बोलायला तर द्या त्यांना. नाही नाही. काय हो, काय झालं मग जेवायला जाताना? जेवायला जाताना एकदा असंच जेवायला वगैरे गेलो आणि त्यावेळेला आमचं पिकनिक प्लॅन केला आम्ही. म्हणजे असं शिर्डी वगैरे जायचं. बिल्डिंग मधली सगळी मुलं बोलली आपण पिकनिकला जाऊया. तर माझा मित्र आहे त्याची बहीण बोलली सगळे तुम्ही जेंट्स जात आहे, मग आम्ही लेडीज काय येऊ नये. मग त्यावेळेला मग आम्ही मोस्टली लेडीज घ्यायचो नाही. तर लेडीज यायचं तर ती बहीण माझी लागते. ऍक्च्युली बहीण भावंडच होती म्हणजे सगळे. हा, सगळे. असं हे कोणी अफेअर वगैरे असं कोणाचंच कोणाचंच. कोणाचंच सगळे नाही. हा सगळी ह्याचा बहीण भाऊ, मी भाऊ माझी वगैरे, बहीण, हा, असे यायचो. फ्रेंड आहेत ते त्यांचे बहीण भाऊ, असे सगळे जण. तर त्यावेळेला मी माझी बहीण बोलली की आम्ही पण लेडीज येतो. त्यावेळेला फक्त ह्या दोघी जणी ओळखीच्या म्हणजे एवढ्या ग्रुपमध्ये नसणाऱ्या त्यांना घेतलेलं. बाकी सगळे आम्ही जो नॉर्मल होतो तेच. त्यावेळेला आम्ही गाडीत जात होतो, त्यावेळेला रात्र होती शिर्डी. शिर्डीला शिर्डीला. जाताना, हा. त्यावेळेला अचानक हिचं डोकं माझ्या खांद्यावरती पडलं. नाही ते पण कसं झालं की मी पुढच्या सीटवर बसलेली आणि आमच्याच ग्रुप मधला जो होता तो म्हणाला की तुझं जेवण झालेलं होतं की मला गाडी लागते तर तू मला विंडो सीट दे, तू मागे बस. आणि माझी बहीण पण लहान होती तेव्हा, तर ती ह्याच्याबरोबर बसलेली. म्हणजे ठीक आहे चालेल, तुम्ही बसली. तोपर्यंत माझ्या मनात काहीच नाही. नंतर आपली गाडी चालली आहे आणि त्याच्यानंतर मग झाली डुलकी यायला लागली, तर मग हळूहळू मान गेली खांद्यावरती असं. आणि साधारण त्यानंतर कुठे होता तेव्हा? कसारा घाटात होता का? नाही, कुठल्या तरी आडवळणाचीच वाट होती ती हा. असं. आणि मग त्यानंतर म्हणतात ना जी घंटी वाजली ती तिथे वाजली. म्हणजे तेव्हा ते माझ्या मनात तेव्हा हे तुम्ही झालं, जागेच होता? हो काय करणार मग. मान सावरून धरायला. तुम्ही वाट बघत होता कधी मान पडली पडली तर. हा? कारण त्याच्या मनात अगोदरपासून होतं, माझ्या मनात पण तोपर्यंत मला काही सांगा, नव्हतं. ज्या क्षणी त्यांनी मान ठेवली काय वाटलं होतं? कसं वाटलं? बरं वाटलं. त्यावेळेला बोललो आपण तरी माझं तरी मनात नव्हतं लव्ह मॅरेज करायचं. मग बोललो चला करायचं तर आता या मुलीचीच लग्न करायचं. का मान ठेवली खांद्यावर? विश्वासाने तसं मान नाही, ठेवली ना विश्वासाने तेव्हा. मान ठेवली म्हणून. पण तुमच्या नंतर असं लक्षात नाही आलं की आपण नाही आलं लक्षात. मग त्याच्यानंतर ना मी
तेव्हा तो त्याच्याशी बोलायचीच बंद झाली. म्हणजे जेव्हा मी पोहोचलो शिर्डीला, हा मला विचारत होता नाश्ता करायला येतेस काय, असं नाही म्हटलं नाही नको. आणि मी म्हणजे ते जाणवत होता मला पण, हा माझ्यातला बदल मला जाणवत होता की काहीतरी होतंय, आता काहीतरी होतंय. नंतर मी आलो शिर्डीवर, नंतर मी माझ्या बहिणीला बोलली की पण येताना परत नाही तिकडे बाजूला बसले? नाही, मग नाही, मग आम्ही आमच्या पण तिकडे मग बाजूला कोण बसलं तेव्हा? ते सगळी जेंट्सच होतो आम्ही. ते सगळ्यात होतो आम्ही. हा, मग असं नंतर मग आल्याच्या नंतर मग मी माझ्या बहिणीला सांगितलं की असं असं वाटतंय मला. आणि नंतर काय, ह्याच्या मोबाईलमध्ये तेव्हा कॅमेरा मोबाईल नव्हते जास्त, तर ह्याच्याकडे होता. त्या फोल्डरमध्ये, एका फोल्डरमध्ये सगळे माझेच पिक्स, सगळे माझेच पिक्स. तेव्हा मी बघितलं तेव्हा हा शिर्डीला काढलेले, अगोदर पण जेवढे ते सगळे माझेच फोटो होते. मी मैत्रिणीला पण म्हणाले की ना मनोजच्या फोनमध्ये ना माझेच जास्त हे आहेत, फोटोज आहेत बघ. म्हणजे जिने आमची अरेंज केलेली पिकनिक तिलाच मी म्हणाली. ती म्हणते थांब मी विचारते, कारण ती ह्याची मानलेली बहीण लागते असं. तर तिने मग म्हणते तिने तिच्या भावाला विचारलं काय रे मनोजचं काय आहे काय. म्हणतो वाटतं तर हल्ली ह्याच्या 6व्या मध्ये ती फेऱ्या जास्त होतात असं. हल्ली खूप फेऱ्या वगैरे व्हायला लागलेल्या होत्या. 6व्या मजल्यावर म्हणजे तुमच्या माझ्या घरी तुमच्याच घरी हा, यायचे? यायचं. हा, कारण कसं नॉर्मल फ्रेंडली होतो ना, हा. प्रत्येकाच्या घरी येणं जाणं होतच. मग असं तर मग तिने विचारलं त्याला, म्हणतो की वाटतंय तसं आहे. आणि मग त्याने विचारलं ह्याला, म्हणतो की हो मला आवडते ही म्हणून, पण बघूया. मग त्याच्यानंतर मी तिला व्हॅलेंटाईन डेला विचारलं. मेसेज केलेला, नाही मेसेज केलेला मोबाईलवर. Actually अगोदर कसे मेसेज वगैरे होते, व्हॉट्सअप तर नव्हतं तेव्हा, किंवा ह्याचा एखादा ठरलेल्या वेळेला ऑफिसला होता तो तेव्हा मग कॉल करायचा ठराविक वेळी. आणि तो कॉल नाही की मला पण ते चुकल्यासारखं वाटायचं. आणि म्हटलं बघूया ह्याची कधी विचारतो ते. मी बहिणीला सांगून तुम्ही वाट बघत ठेवलं होता? हा, का ती तुम्ही काय विचारायचं. विचारलं? नाही तेवढं इतकं हे नव्हतं, डेअरिंग नव्हतं? हा डेअरिंगचं नाही, पण नाही म्हणजे एवढं असं, हा जस्ट आवडत होता, एक असतो ना सॉफ्ट कॉर्नर तेवढंच, बाकी असं काही नाही. मग काय झालं, कसं काय विचारलं तू? मग त्यावेळेला मी विचारीन बोललो थांब एक दिवस येऊन दे. म्हणलं त्यावेळेला व्हॅलेंटाईन डेचा टायमिंग होता. त्यावेळेला मग बोललो फोनवरती बोलणं बरं नाही वाटत, जरी डायरेक्ट नाही बोलली तर बरोबर नाही वाटत. बरोबर हा, मग त्याच्यापेक्षा बोललो एक मेसेज टाकून ठेवला. तर तिने मेसेज टाकल्यावर बोलते उद्या सांगते. तर ही टायपिंग क्लासला जायची त्या टायमिंगला, तेव्हा मी दुकानात होतो. तर मी तिला विचारायला गेलो तर ही पळून गेली त्या टायमाला, नंतर सांगते बोलून. तर नंतर सांगते सांगायला वाट बघितली. 1 महिन्यानंतर तिने मला हो बोलय. मग 1 महिना तुम्ही तिकडेच उभे होते? नाही मी माझ्या घरी यायचो. Actually, त्याने मला रात्री मेसेज सेंड केला आणि मी मोबाईल स्विच ऑफ करून झोपायची. मोबाईल मी स्विच ऑफ केला, सकाळी उठलेली 7 वाजता, तर मी बघितला याचा मेसेज की यू आर माय फ्रेंड, माय लव्हर अँड माय फॉर एव्हर व्हॅलेंटाईन असं. तर मी फक्त वाचला मेसेज, म्हटलं आता काय बोलू ह्याला, रिप्लाय काय देऊ. नंतर मी निघाली टायपिंग क्लासला. मला म्हणतो मी मेसेज सेंड केलेला, खाली भेटला. म्हटलं हा बघितला मी. हा मग काय म्हटलं, नंतर सांगते. होई नाही म्हटलं? नाही होई काहीच नाही नाही बोलली तेव्हा. मग नाही, नंतर संध्याकाळी मग फोन केला. म्हटलं ठीक आहे, म्हणजे असं हो असं प्रॉपर नाही म्हटलेलं. आणि जवळजवळ 1 महिना 1.5 महिन्यानंतर जेव्हा आम्ही गेलो बाहेर, तेव्हा पण खूप दिवसानंतर चल आपण जाऊया कुठे, म्हटलं नाही बघू. मग गेलो फिरायला 1 दिवस, आणि तेव्हा मग हा म्हणून तेव्हा फायनली आय लव्ह यू कुठे 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 कुठे? गिरगाव चौपाटी. पण तुम्हाला विश्वास होता कधीतरी हो म्हणते? हो, असं मनात ना तरी होतं. पण हे मी माझ्या भावाला पण सांगणार होतो. तर भावाला सांगण्यासाठी मी आपलं खाली गेलो. जाता जाता भावाला सांगेन बोलता भावाबरोबर मी जवळजवळ चर्चगेट साईडला पोहोचलो. मग तिथे बसलो एका ठिकाणी हॉटेलमध्ये, आणि मग त्याला सांगितलं, म्हणलं माझं असं आहे. तो बोलतो तुला एवढं सांगायला तू एवढा लांब का घेऊन आला? म्हणलं मला ते जरा आपल्या इकडे सांगायला जरा बरं नाही वाटलेलं, म्हणून बोललो इकडे बडिंग यायला बसलो. आणि मग तिथे जाऊन सांगितलं. मग काय म्हणाले भाऊ? बोलला ठीक आहे. नाही, पहिली रिॲक्शन थोडीशी अशी होती की वाटलं नव्हतं की एकदम समोरचेच ना दोघं पण, असं वाटलं नव्हतं की ह्यांचं तुमच्या घरी असेल. कसं कळलं? तर मी मम्मीला अगोदर सांगितलं की असं असं आहे. आणि माझ्या घरून प्रश्नच नव्हता की अपोज करण्याचा, कारण मम्मी पप्पांचं लव्ह मॅरेजच होतं. आणि कोइन्सिडेंटली एकाच रूम बिल्डिंग मध्ये, ते सुद्धा मम्मीचं बाहेर. तुम्हाला बाकी बिल्डिंग मधल्या कोणाला कळलं नाही? नाही, तो अजिबात माहिती नव्हतं. जोपर्यंत कोणी बघितलं ना तोपर्यंत तरी माहित नव्हतं. नंतर जेव्हा आम्ही हँगिंग अंडरला बसलेलो तेव्हा त्या कोणी बघितलं? आमचा एक फ्रेंड आहे, तेव्हा त्याने बघितलं. तो पण शॉक झाला की तो कोणाबरोबर आला होता? तो आता त्याचं पण लग्न झालंय. झालंय ना? सो हा, तर तो होता, त्याने पण बघितलं. आणि त्यानंतर मग त्याने सांगितलं की अरे या दोघांना मी बघितलं तिथे. मग तेव्हापासून सगळ्यांना समजलं. नाही तर आम्ही जवळपास इथे कधीच लपवून ठेवलं होतं. किती वर्ष लपवलं होतं? 7 वर्ष कमीत कमी. नाही माहिती होतं बिल्डिंग मध्ये, नंतर एक बिल्डिंग 2-4 मध्ये माहिती महिन्यानंतर पडलं समजलं आमचं. हा, पण मला सांगा, तुमच्या घरून काही विरोध वगैरे नाही झाला? माझ्या घरून भरपूर विरोध होता? हो, आमची पत्रिका जुळत नव्हती. 15.5 गुण जुळत होते फक्त. तेव्हा सांगितलं गुण जुळत नाहीयेत, लग्न करायचं नाही. मग वर्षभर पटणार तेच नाही. चालू होतं.
मग लग्नाला आमच्या कमीत कमी 3 वर्ष लेट त्याच्यामुळे झाला. आता किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला आता 6 पूर्ण होतील. आणि अफेअरला 7 5 वर्ष अगोदर अफेअर, म्हणजे 2007 पासून. बापरे, सगळं लक्षात ठेवलं तुम्ही. आता सगळं व्यवस्थित. आता छान आहे, सगळं छान आहे. ऍक्च्युली तेव्हा सासूबाईंचा विरोध होता की नाही, गुण वगैरे नाही जमत आहे. पण नंतर जेव्हा लग्न ठरलं ना, ते हेल्प पण त्यांनीच केली. म्हणजे असं झालेलं की 4 दिवसावर लग्न आहे आणि जो मला पैशाची अरेंजमेंट त्याला वडील नव्हते माझे, त्यामुळे असा भक्कम आधार नव्हता. तर आणि जो पैसे देणार होता ऐन टायमाला तो फोनच उचलत नव्हता आणि मी टेन्शनमध्ये आले. मी ह्याला लगेच फोन केला, अरे असं असं झालंय. म्हणाला 5 मिनिटं थांब. मग हा आणि आई याची गेली ठाण्याला. माझ्या मावशीच्या मुलीचं बारसं होतं. इकडे मी ह्याला फोन करून सांगितलं, ह्याने मग आईशी बोलला वगैरे आणि मला परत 5 मिनिटात फोन केला की टेन्शन घेऊ नको, आईने अरेंजमेंट केली आहे पैशाची असं. आणि दुसऱ्या दिवशी मला ठराविक रक्कम जी मला जेवढी अपेक्षित होती तेवढी आणून दिली. म्हणजे विचार करा की 4 दिवसात लग्न आहे आणि एकदम एवढं हे टेन्शन. सासूबाईंनी अगदी पहिल्यापासून. म्हणजे सुरुवातीला विरोध होता पण नंतर सपोर्ट पण तेवढाच केला. बरं, आता पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार बघूया. 8 वस्तूंवर 8 टॅग ठेवा. 8 वस्तूंवर 8 टॅग ठेवले. 1 रुपया मिळाला तर 4 वस्तू मिळणार. वेळ सुरू झाली. द्या, बघायचं नाही. 5 रुपये, आणखी 3 संधी. 2000 रुपये. आता 2 संधी आहेत, 1 रुपया मिळाला पाहिजे. माझ्या आवडीचं वॉच. आवडीचं वॉच. 1 रुपया. चौथी वस्तू कुठली पाहिजे? 100 रुपये. 2106 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. सांगा जावयाबद्दल. जावई माझा खूपच भला आहे. मला मुलगा नाहीये, पण मुलाची कमतरता पूर्ण त्याने भरून काढलेली आहे. पण तुम्हाला माहिती होतं का सारखा 6व्या माळ्यावर जातो ते? नाही, त्यावेळी माहित नव्हतं, काहीच माहित नव्हतं. काहीच माहित नव्हतं. तुमच्याकडे यायचं पण कधी जाणवायचं नाही नाही, तुम्हाला? काहीच नाही. पण आता एकदम चांगला आहे. हो, खूप छान आहे. व्यवस्थित. हो, हो. तुमची मुलगी खूप बोलते त्यांना. खरंय की खोटं आहे? हो, खरंय. कसं ओळखलं मी? ओळखलं की नाही? अजून कोण बोलणार? द्या. माझा दीर खूप प्रेमळ आहे आणि जाऊ पण खूप प्रेमळ आहे. माझ्या दोन्ही मुलांना शाळेत सोडा आणा सगळं काही माझा दीर करतो आणि खूप प्रेमळ स्वभाव आहे माझ्या दीराचा. हो, काय कौतुक आहे वहिनींना. अजून कोण बोलणार? तो पहिल्यापासूनच प्रेमळ असल्यामुळे ही बायको पण तेवढीच प्रेमळ आहे. हो. मुलाच्या बाबतीत तर काही प्रश्न नाही, कारण का मी सकाळी जातो, लवकर म्हणजे घरी येत नाही, पण त्या बाबतीत ते तिघही भरपूर मॅनेज करून घेतात. चर्चगेट पर्यंत आला होता भाऊ, पण तेव्हा सांगितलं नाही ना तुम्हाला? चर्चगेट पर्यंत म्हणजे ते पण जाणं कसं झालं, तो मला बोलला की आपण खायला जाऊया. मी बोललो ठीक आहे, हाजेलीपर्यंत जाऊ. तर बोलतो हाजेली नको, जरा पुढे जाऊया. बोललो ठीक आहे. मग बोललो आपण चर्चगेटला नको, बोललो बडे मी याला जाऊया. बोललो मी खर्च करतो. नाही ठीक आहे चालेल, ते नंतर बघू, पण आपण जाऊया. तर बोललो काय बोलायचं आहे का? नाही, भरपूर बोलायचं आहे म्हणूनच बोलतो. जाऊया. पण तुम्हाला अंदाज नव्हता तो बरं? माझं कसं, मी घरातल्यांबरोबर पहिल्यापासून प्रॅक्टिस असल्यामुळे मला त्या गोष्टी, आणि मी स्वतः कधी अशा गोष्टी केलेल्या नाही, त्यामुळे मला माहीतच नाही काय चाललंय बिल्डिंग मध्ये. आता सगळं व्यवस्थित. आता व्यवस्थित आहे. बरं, तुम्ही आज क्षमा कोणाची मागणार आणि धन्यवाद कोणाला देणार? थँक्यू म्हणायचं झालं तर मी मनोजलाच म्हणेन थँक्यू, कारण खूप सपोर्ट केला त्याने मला. म्हणजे एवढ्या त्या अगोदरची 5 वर्ष आणि आताची याच्यामध्ये त्याने भरपूर सपोर्ट केला. म्हणजे जेव्हा पप्पा नव्हते माझे, तेव्हा जो एक मॉरल सपोर्ट लागतो, म्हणजे फिजिकली, मेंटली आणि फायनान्शियली, तो प्रत्येक वेळेला माझ्या बरोबर होता. थँक्स फक्त त्यालाच म्हणेन. आणि सॉरी सासू सासऱ्यांना म्हणेन, कारण दुखावल्या आम्ही, नाही असं नाही कबूल करतो, त्याच्यासाठी खरोखर सॉरी. तुम्ही हो, कोणाची क्षमा मागणार आणि धन्यवाद कोणाला देणार? क्षमा तर मी माझ्या आई वडिलांचीच मागणार, कारण का त्यांना भरपूर दुखवलेलं मी. मला ज्या वेळेला प्रॉब्लेम होता म्हणजे लग्नाचा, त्यावेळेला ते लोकच जास्त दुखावले. भावाला मी थँक्स म्हणून त्यांनी भरपूर माझ्यासाठी केलं, आणि आई वडिलांना ऍग्री करणं हे माझ्या भावाने केलेलं आहे. त्याच्यामुळे मी त्याला भरपूर मनापासून थँक्स म्हणेन. पण तो थँक्सची अपेक्षा पण नाही करत त्या गोष्टीला, पण तरी पण त्यालाच मी प्रत्येक थँक्स म्हणेन. गोष्टीला सपोर्ट आहे. चला, क्षमा झाली, धन्यवाद पण झाले. पण आता पुढचा खेळ. वेळ 2 मिनिटाची, आणि 2 मिनिटामध्ये 11 वस्तू आणायच्या आहेत लाकडाच्या. वेळ सुरू झाली.
सांगा काय काय आणलं तुम्ही. टेबल, 1 विडी, 2 फूल, 3 तुळस, 4 हत्ती, 5 पेन्सिल, 6 लाटणी, 7 फ्रेम, 8 टिपॉय, 8 ब्रश 9 झाडू, 10 पाट, 11. अभिनंदन. 5 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून पहिली भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. 7 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून दुसरी भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. आणि 11 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून तिसरी भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. आता 3 अपेक्षा, पण त्याआधी काही बोलायचं असेल तर सांगा. माझे सासरे आहेत, माझे त्यांचा पप्पा. बिझनेस होता हा, जो डेकोरेटरचा मी करतो. 1-2 वर्ष एक्सपायर होऊन झाल्यानंतर मग मी विचार केला की तो बिझनेस मी चालू करावा. तेव्हा मी हिला विचारलं की चालू करू का. मला वाटलं की करावं, तर ती बोलली भरपूर रिस्क आहे त्याच्यात आणि तुझं पूर्ण भांडवल त्याच्यात जाणार आणि तुला त्याचं बॅकअप कमीत कमी 3-4 वर्षानंतर मिळणार. मी बोललं बघूया त्यावेळेला, म्हणलं होईल ते होईल, एक प्रयत्न करूया आपण. मग त्यावेळेला मला प्रयत्नाच्या वेळेला माझ्या मंडळातलेच बाळगोपाळ नवरात्रोत्सव मंडळ प्रभात सोसायटी, हा, त्यात लोकांनी मला साथ दिली की पहिली ऑर्डर सगळ्यात माझ्या बिल्डिंग मधलीच केली मी. अरे वा. त्यावेळेला काही चुका झाल्या, पण माझ्या मंडळातल्या लोकांनी मला सांभाळून घेतलं. मेन मी ऍक्च्युली अजूनही कुठल्याही कुठल्या सणाला सणाला ते मिस करतात. ती सेलिब्रेशनची वेळ असते किंवा कुठल्याही सणाला बिल्डिंग मधले माझ्या पप्पांना खूप मिस करतात. म्हणजे राजू डेकोरेटर हे नाव फेमस होतं एरियामध्ये तेव्हाही, अजूनही आहे. पण आता मला सांगा, तुमच्या 3 अपेक्षा सांगा वहिनींकडून. की ती लहान माझा मुलगा आहे त्याला भरपूर मारते. मारते वहिनी न मारता जेवढं काही प्रेम 2-3 वेळा करता मी येतं. सांगते, नाही सांगितलं की मला राग येतो पटकन. तुमचे आई बाबा पण तुम्हाला 4-4 वेळा सांगायचे ना. हो की नाही. बरोबर. दुसरी अपेक्षा दुसरी अपेक्षा अशी आहे की ती लवकर उठत नाही. जरा लवकर उठा. हं? तिसरी अपेक्षा तिसरी अपेक्षा म्हणजे आता कुठे निघालो की टायमिंग वरती न निघणं, हा मोठा प्रॉब्लेम आहे. वेळेत निघा. हा, कधीच नाही निघणार. सगळ्यात सांगितलं बायका. 4ला निघायचं ते 5 पर्यंत झोपणार आणि मग 6ला सांगणार चला, मग माझी कामं राहतात तशीच. मग ही बोलणार आता जाऊया, मग मी माझी कामं सोडून थोडी हिच्या बरोबर येणार. बोला आता. नाही, पण ते सगळ्या बायकांचा प्रॉब्लेम आहे. ते तुमच्याबद्दल बोलतायत. मी तुझा प्रॉब्लेम सांगितला, बायकांचा नाही ठीक आहे, मी सांगितलं, मला पुढच्या दुसऱ्यांचं काय वेळेच्या करायचं आहे? आधी तयार होईल. बघा तुम्ही टीव्हीवरून सांगतायत आणि सगळी प्रभात सोसायटी ऐकते आता. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. तो ना विसर भोळा आहे आणि वेंधळा आहे. तो कधीही म्हणजे बाथरूम मध्ये अंघोळीला जाताना टॉवेल कधी देत नाही, तर प्लीज त्याने ते तेवढं घेऊन जावं. बाबा ते टॉवेल घेऊन जा. वेळ अंघोळीला जातो मंजिरी टॉवेल दे, रोजच झालंय ते. उद्यापासून घेऊन जा. आणि आता स्वतःच्या फिटनेसकडे पण लक्ष द्यायचं, कारण आम्ही ठरवतो 10 जायचं, पण आमची सकाळ काही होत नाही. कारण तुम्ही उठत नाही मी नाही माझ्या त्यावेळेला तिला बोललेलं आपण दोघं एकत्र जाऊया धावायला. नाही बोलते मी फिट आहे. म्हणलं तू कसली फिट आहे? म्हणलं तू पण जाडच झाली आहे. पण फिटनेस कडे लक्ष द्या, स्वतःची काळजी आणि- घ्या. तिसरी अपेक्षा आणि आता मला पहिल्यासारखा वेळ नाही देत. म्हणजे आम्ही लग्नाच्या अगोदर भरपूर फिरायचो आणि आता पूर्णच बंद झालाय. सो तेवढा वेळ द्यावा, फिरायला न्यावं. असं. अहो आता कसं झालं ते हो आता कसं झालं कारण मी देईन. तुम्ही एकमेकांच्या प्रती व्यक्त केलेल्या सगळ्या अपेक्षा पूर्ण हो असं म्हणत झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांसाठी. थँक्यू. वहिनीला मिळते आहे तथास्तू पुणे यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथे संपतो आहे आणि आता सोमवारपासून होम मिनिस्टरमध्ये काहीतरी वेगळं बघायला मिळणार. नेमकं काय असणार होम मिनिस्टरमध्ये पाहायला विसरू नका. होम मिनिस्टरचा प्रत्येक भाग. आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन सोमवारी नव्या मनोरंजनाबरोबर नवी धमाल घेऊन. नमस्कार.